हो, शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, संगीताची साधना ही अनेक वर्ष जेव्हा केली जाते तेव्हा एक साधक त्या संगीत साधनेपर्यंत पोहोचतो आणि अनेक वर्षांची तपश्चर्या फळाला येते. खरं तर ही तपश्चर्या पुढे नेत असताना संगीत साधनेच्या माध्यमातून संगीताची उपासना केली जाते आणि मग ते स्वरसाधक बनतात. अशाच दोन स्वरसाधक आज आपल्याकडे आहेत. गेली अनेक वर्ष ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव केलं आहे आणि हे स्वतःचं नाव करत असताना संगीत क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान ज्यांनी दिलं आहे, अशा दोन स्वरसाधक आज आपल्यासोबत आहेत. पुष्पा पागधरे आणि प्रमिला दातार. नमस्कार. एक काळ होता ज्या काळामध्ये एकमेव खरं तर संगीतातली ऑर्केस्ट्राची निर्माती, गायक, कलाकार, तंत्रज्ञ सगळं काही होतं आणि सुनहरी यादे आणि प्रमिला दातार हे नाव कुठेतरी जोडलेलं होतं, हे समीकरण होतं. आणि आजही प्रमिलाताई त्या सुनहरी यादे आम्ही आजही आठवतोय. त्यामुळे पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी आपल्याला उजळायच्या आहेत आणि त्यासाठी पुन्हा स्वागत आहे तुमचं. आणि त्याचबरोबर अंकुश या चित्रपटानंतर एक सामूहिक प्रार्थना ज्यांनी आपल्याला दिली, इतनी शक्ती हमें देना दाता, या गाण्याच्या गायिका, या प्रार्थनेच्या गायिका पुष्पा पागधरे आज आपल्यासोबत आहेत. पुष्पाताई, स्वागत आहे. मला वाटतं आजच्या या मैफिलीची सुरुवात आपण या प्रार्थनेनेच करूया. पुष्पाताई, मी तुम्हाला विनंती करते की ती प्रार्थना आपण गावी आणि प्रमिलाताई तुम्हालाही विनंती करते की तुम्ही त्या सुरात सूर मिसळूया. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रस्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बच के चले हम, जितनी दे भली जिंदगी दे. बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चले नेक रस्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना.
तेरी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. वा, पुष्पाताई, तुमच्याबरोबर आम्हालाही ही प्रार्थना म्हणता आली, कारण अनेक वर्ष ही प्रार्थना तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. पण ही प्रार्थना तुमच्याकडे आली कशी? संगीतकारांची जरा ओळख होती हां. आणि त्यांच्याकडे हे नवीनच पिक्चर असं आलं होतं आणि आम्ही सगळे जे त्यांचे कोरसची मुलं होती ते आमची ओळखीची होती. त्याने माझं नाव सदेश केलं त्यांना की पुष्पाजी भी बहुत अच्छा गाती आहे. बरं. आणि असं करून संगीतकार माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हे गाणं दिलं. बरोबर. पण गाताना रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जेव्हा तुम्ही गेलात आणि हे गाणं म्हणायचंय, हिंदी चित्रपट आहे, तर काही दडपण आलं होतं? नाही, काही दडपण असं काही आलं नाही. आणि मला त्यांच्याकडून गाणं मिळालं, शब्द चांगले होते आणि हे गाणं एवढं पॉप्युलर होईल हे कोणाला कल्पना नव्हती. आणि संगीतकाराकडे आलं तर आपल्याला गायचं चांगलंच होतं, चाल चांगली होती, शब्द चांगलं होतं, त्यामुळे गायला चांगलं वाटलं आणि गाणं चांगलं झालं. वा वा. पण पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही कार्यक्रमात ही प्रार्थना म्हणायचात तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? किती जणांनी तुम्हाला याबद्दल दाद दिली? काय काय प्रतिक्रिया होत्या? पुष्कळ लोकांनी दाद दिली. काही लोकांनी तर मला विदर्भाकडून इतके फोन आले की पुष्पा ताई, आम्ही हे गाणं जेव्हा गातो आणि आमच्या मनात चालू असतं, आमची भावनाच वेगळी होते, आमच्या हातून वाईट कृत्य होत नाही, नेहमी त्या शब्दाची आठवण राहते म्हणे. हे गाणं खरोखर चांगलं आहे असं ते म्हणतात. आणि आता इतकी वर्ष झाली आणि तुम्ही सुद्धा 81 वय आहे तुमचं, आणि या वयात तुम्ही आज इथे येऊन छान आठवणी आम्हाला सांगताय, गाणं म्हणताय. खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो पुन्हा एकदा मला असं वाटतं की तुमच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. कलावंताचा उत्साह जो आहे तो असाच टिकून राहिला पाहिजे. आणि प्रमिलाताई, तुम्ही सुद्धा वय वर्ष 81 82 मी ताई आहे. हो. आणि तुम्ही सुद्धा याही वयात छान दिसताय, छान गाताय. त्यामुळे प्रमिलाताई, तुमचंही पुन्हा एकदा मी स्वागत करते. प्रमिलाताई, जसं या प्रार्थनेशी पुष्पाताईंचं नाव जोडलेलं आहे, तसंच तुमचं एक नाव जोडलेलं आहे, ते म्हणजे घरकुल या चित्रपटातलं पप्पा सांगा कोणाचे. पुन्हा अनेक वर्ष हे गाणं आमच्या मनात आहे, आमच्या घराघरात वाजतंय. तुमच्याकडे हे गाणं कसं आलं? घरकुल हा चित्रपट कसा आला? अण्णा ते पिक्चर करत होते घरकुल, आणि ते 3 आवाजातलं होतं, मुलगी, आई आणि वडील. तर राणी वर्मा होती, मी आणि अरुण सरनाईक स्वतः ते गाणं गायला होते. तर त्या दृष्टीने तिघांचे वेगवेगळे त्या प्रकारे आवाज यावेत म्हणून अण्णांनी ते अशी निवड केली असेल असं वाटतं मला. पण त्यावेळेला काय घडायचं? म्हणजे गाणी कशी यायची तुमच्याकडे? गीतकार लिहायचे, मग संगीतकार तुम्हाला ते चाल शिकवायचे, हो, हो. काय काय व्हायचं ते? अण्णांच्याकडे मी बरेच म्हणजे गीत गोपालमध्ये मी गात सी. रामचंद्र. होते. सी. रामचंद्र अण्णा म्हणजे. तर त्यांना हे या गाण्याकरता माझा आवाज योग्य वाटला असेल म्हणून मग अण्णांनी निवड केली. आणि ह्या गाण्याची तुला मी एक आठवण सांगते छोटीशी. हां. की मी अमेरिकेला, माझे भाच्या पणतू पणते खूप असतात. तर मी एकदा अमेरिकेला गेली असताना त्या भाचीची मुलगी, म्हणजे माझी पणती भाचीच्या मुलीची, तर तिला हे गाणं खूप आवडायचं. बरं. आणि तिच्या आईने तिला सांगितलं की हे गाणं ह्या पणजीने गायलेलं आहे. ती अशी एकदम चकित झाली. मला म्हणली, मला गाऊन दाखवशील? म्हटलं गाईन ना. तेव्हा आम्ही दोघींनी ते गाणं म्हटलं. तिला येत होतं ते गाणं. किती 6 वर्षाची मुलगी होती ती. बरोबर. पण हे म्हणजे कुठपर्यंत पोहोचलं होतं आणि मुलांना देखील हे गाणं खूप आवडायचं. आणि इतकी ही वर्ष छोटीशी झाली तरी आठवण. सुद्धा ते गाणं अजूनही घराघरात वाजतंय. हो हो. गोष्टी गाण्यांच्या. तुम्ही सुद्धा अनेक कार्यक्रमात हे गाणं गायला असाल. गात होते, हो. लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? खूप छान, खूप छान. आणि उलट एखाद्या गाण्यात प्रोग्राममध्ये एखाद्या किंवा काही नाही म्हटलं तर ते आज ऐकवा ना प्लीज असं म्हणायचे की तुमचं गाणं. मग आज आम्हाला पण ऐकवा ना प्लीज. हो, बरं, चालेल. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. इवल्या इवल्या घरट्यात
खूप छान. पण प्रमिलाताई, आज इतक्या वर्षानंतर हे गाणं म्हणताना कसं वाटतंय? त्या काळात गेल्यासारखं त्या वाटतं, काळात छान गेल्या- वाटते. ते रेकॉर्डिंग, ते सगळं त्यावेळेचा जो माहोल होता, बरोबर. त्याची आठवण झाली. खरं आहे. आणि तीच आठवण पुन्हा एकदा आपल्याला सगळ्या गाण्यांच्या निमित्ताने करायची आहे. करायची. कारण तुमचा हा सगळा प्रवास जो आहे ना, तोच प्रवास आज आपल्याला उलगडायचा आहे. पुष्पाताई, सुरुवातीला तुम्ही वसंत देसाई यांच्याकडे गेला होतात आणि तिथे तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं. हो. तर तो काळ कसा होता आणि ते पहिलं मार्गदर्शन, की आपल्याला गायचंय आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळायला हवं, या दृष्टीने ती सुरुवात कशी झाली? मला त्यांच्याकडून एवढीच आशा होती की मला काहीतरी त्यांच्याकडून, कारण त्यांचं नाव होतं गुंज उठी शहनाई, त्यावेळी त्यांचं ते गाजलं होतं. आमच्या सातपाटी गावामध्ये भिकाजी नाईक गुरुजी आमचे होते, ते रिटायर झाले होते आणि त्यांचा निरोप समारंभ होता. हां. आणि त्या निरोप समारंभामध्ये वरळीचे बाबासाहेब वरळीकरजी हे अध्यक्षस्थानी होते. बरं तर त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं की पुष्पा, तू एखादं गाणं गा. बरं तर मी म्हटलं ठीक आहे. तर लताबाईंचं जे गाणं होतं, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, तर मी हे गाणं त्यावेळेला गायले. आणि ते गाणं त्या वरळीकरांना इतकं आवडलं बरं. की म्हणे ही कोळी समाजातली मुलगी इतकं चांगलं गाते, हिला म्हणे कुठे मुंबईसारख्या चांगल्या संगीतकाराला ऐकवलं तर हिचं सोनं होईल. बरं. आणि असं करून त्याने मला 2 महिन्यातून त्यांचं मला लेटर आलं, कारण त्यावेळेला फोन वगैरेची फोन नव्हते त्यावेळेला. बरोबर. तर 2 महिन्यात मला त्यांचं लेटर आलं की पुष्पा, तू मुंबईला ये, मी तुला एका संगीतकाराकडे घेऊन जाणार आहे, बरं. ते येशील का? तर मी लगेच त्यांना उत्तर पाठवलं आणि त्यांचं लगेच मला त्यांना लेटर गेला आणि त्यांनी मला बोलवलं. आणि ठरल्याप्रमाणे मी शिवाजी पार्कला आले आणि वसंत देसाईकडे त्यांनी मला नेलं. नेल्यावर त्याने मला दाखवलं की हे पुष्पा पागजरे आहे, गातात, हिने चांगलं गाणं गायलं. तर मला ते म्हणाले, तू मला एखादं गाणं गाऊन दाखव. बरं. तर मी एखादं मराठी गाणं त्यांना गाऊन दाखवलं. आणि मग त्यांनी विचारलं की काही हिंदी विंदी वगैरे गाते का? तर त्यावेळी आमच्या सातपाटी गावामध्ये म्हणजे कोणी गाणारे नव्हते, काही हे नाही. मी रेडिओवर ती गाणी ऐकायची. आणि मला माझे एक गुरु भेटले होते, ज्यांच्याकडे मी शिकले, ज्याने मला शिकवलं, R.D. बेंद्रे. बरं. ते आमच्या शाळेत टीचर होते. तर त्यांच्याकडे मी गाणं शिकायचे, त्यामुळे क्लासिकलची आवड झाली होती. आणि त्यावेळेला मी रेडिओवर गाणी ऐकायची क्लासिकल. तर त्यावेळी बडे गुलाम खानची गाणी, अख्तरी बेगमच्या आपल्या ठुमऱ्या. गझल, तर मी ऐकायची. आणि ऐकताना मी बडे गुलाम खानची ठुमरी मी पिकअप केली होती. बरं. तर त्यांनी मला म्हणाले, तू कुठलं हिंदी गाशील तर गाऊन दाखव. तर म्हटलं मी बडे गुलाम खानची ठुमरी गाते. ते का करू सजनी आयन बालम. बरं, तर म्हणते, काय म्हणतेस तू, ही ठुमरी गाणार तू? बरं गाऊन दाखव. आणि मी सुरुवात केली आणि ते अचंबात पडले, असे बघत राहिले, तू कशी पिकअप केली? तर म्हटलं मी पिकअप केली ही गाणी. म्हणे वा छान गाते, पण जराशी थोडी कसर आहे म्हणे. मी म्हटलं कसली? तर म्हणे तुला उर्दू शिकायला लागेल, कारण उर्दूचे लफ्ज ठीक आले. मी गायचे तशी, पण गायली, आवाज त्यांना आवडला, हरकती वगैरे, पण उर्दूचे लफ्ज जरासे थोडे चुकत. तुला उर्दू शिकायला लागेल आणि तुला एखादा हिंदी गुरु शोधायला लागेल. बरोबर. आणि मग त्यांनी मला मोहम्मद रफीचे गुरु खासाब अब्दुल रहमान था, त्यांच्याकडे मला शिकायला ठेवलं. आणि मी त्यांच्याकडे शिकायला लागले आणि माझा गाणं चांगलं हिंदी गायला लागले, गीत गझल सगळं. वा, म्हणजे हा सगळा प्रवासच एक विलक्षण असतो. आणि आजही तुम्हाला ते आठवत असेल की अगदी त्या पहिल्या दिवसात कशी तयारी आणि उर्दू लफ्ज हा एक खरं तर आणि वेगळा वसंत अभ्यास आहे. देसाईमुळे मला ते मुंबईमध्ये येणं आणि त्यानं मला हे शिक्षणाला सुरुवात झाली माझ्या. बरोबर. मला वाटतं प्रमिलाताई, वसंत देसाईंशी तुमचंही एक नातं होतं. खूपच.
ते कसं जुळलं? वसंतराव त्यावेळेला काय महाराष्ट्र आधी अशी मी सुरुवातीला गेले अशी म्हणजे वसंतरावने बोलवून घेतलं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक सूर एक ताल म्हणून हो. त्याचे वसंतराव डायरेक्टर होते. बरोबर. तर त्याकरता वसंतरावांच्या त्या म्हणजे सरकारचे असं धोरण होतं की बालभारतीतली ज्या कविता आहेत त्या कुठल्याही शाळेत जाऊ त्या कुठच्याही मुलांनी त्या एकाच चालीत गायल्या पाहिजे. बरं. म्हणजे ते इतकं छान स्कीम होती आणि वसंतरावांनी त्या गाण्यांना चाली लावल्या. वसंतरावांची खासियत अशी मला आठवते की एखादं गाणं त्यांच्यासमोर ठेवलं की 5-6 चाली लावून टाकायचं. तुम्ही कुठली आवडेल ती घ्या. आणि मी ते फैयाज होती. तर आमच्या आवाजाचा आवाका लक्षात घेऊन हे गाणं कोण गाणार आहे हे लक्षात घेऊन वसंतराव त्याप्रमाणे त्या रेंजमध्ये कम्फर्टेबल होईल अशा चाली बांधत असत. तर त्यांच्याबरोबर खूप महाराष्ट्रभर आम्ही धुमाकूळ घातला. म्हणजे आम्ही ॲक्च्युअली शिक्षक यायचे शिकायला शाळातनं. शिक्षकांना आम्ही शिकवायचो आणि मग शिक्षक आपापल्या गावी जाऊन आपापल्या कुवतीप्रमाणे मुलांना ती गाणी शिकवायची. पण ही गाणी मुलं गाणार आहेत हे समजून इतकी सोपी सरळ सुंदर. आता मी तुला एक उदाहरण सांगते की एक शब्द ऑफबीट गायचा असतो. म्हणजे तो त्याला बीट सोडायचा नाही. एक गाणं होतं फैयाजने गायलं ते देवा तुझे किती सुंदर आकाश. तर देवा तुझे कितीला तो पॉज आहे. देवा तुझे असं नाही ते म्हणजे मानेला झटका द्या. देवा तुझे किती हे सगळं मुलांना सोपं झालं. लगेच ती बीट पकडली. लगेच मुलांनी काय सुंदर शिकवायचे पण. आणि वसंतराव जिनियस. तुमचं गाणं कोणतं होतं त्यातलं? एक आनंदी आनंद गडे म्हणून ते माझं होतं ज्याच्यामध्ये. आनंदी आनंद गडे एक त्या गाण्यामध्ये मला एवढं आठवत नाही. बालभारतीतली कविता. शेवटला बाकी सगळं गाणं साध्या सुरात. शेवटल्या अंतऱ्यामध्ये एका त्याने एक कोमल सूर लावला वसंतराव. तर ते ऐकल्यावर लोक म्युझिक कळो किंवा नको वाह असा शब्द जायचा. तर वसंतराव मला म्हणायचे बघा प्रमिलाताई तुम्ही किती छान म्हटलं म्हणून. म्हणजे तसं नाहीये ती चाल तशी आहे म्हणून त्या लोकांना ते जास्त भावते. असं चालायचं. आज ऐकवणार आम्हाला? आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे नभात भरला दिशात फिरला जगात उरला नभात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे मोद विहरतो चोहीकडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. वा मस्त. गोष्टी गाण्यांच्या. खरं तर एक सूर एक तालमुळे वसंत देसाईंनी मुलांच्या मनामनात खरं तर कविता रुजवली संगीताच्या. असं म्हणायला हरकत नाही. आणि एक सूर एक ताल हा प्रोजेक्टच इतका मोठा होता ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सहभागी होता आलं. त्यांच्या ते चाली लावायच्या. तर एक चाल गाणं होतं मालकौसमध्ये. तर ते मुलांना सांगायचे आता ही चाल झाली तुम्हाला तर मालकौस आला. हा मालकौस राग होता असं वसंतराव. खूप मजा आमची. बरोबर. आणि खूप त्यांच्याकडनं शिकायलाही मिळालं कारण बरोबर असायचे. आणि त्यांचे ते वेळा संपल्या की आम्ही गाण्याबद्दल गप्पा टप्पा नवीन काही शिकायचं. आणि अनेक दौरे आणि त्या अनेक दौरे अनेक कार्यशाळा अगदी आणि संबंध महाराष्ट्रभर. खरं. त्यामुळे छान. पण जसं संगीतकार म्हणून वसंत देसाईंचं एक श्रेय होतं तसंच मला वाटतं पुष्पाताई राम कदमांचंही एक वेगळं श्रेय होतं आणि तुम्हाला त्यांच्याकडे काम करता आलं. काय सांगाल त्याबद्दल? त्यांच्याकडे काम करायला म्हणजे चांगलं झालं पण हा पण एक योगायोग होता. त्यांची माझीशी ओळख नव्हती रामभाऊंची. त्यांची गाणी ऐकायची कारण त्यांचे पिक्चर जोरात त्यावेळेला चाललेले
आणि सचिनचे वडील पिळगावकर हो, शरद शरद पिळगावकर. ते एक दिवस माझ्या घरी आले. मी आपली प्रॅक्टिस करत होते, मला माहीत नाही सकाळची, आणि ते दारातच ऐकत बसले असे. आणि मी माझं झाल्यावर मी ठेवले, तेवढ्यात ते आत आले टाळ्या कुठत. म्हणे वा वा पुष्पाबाई, तुम्ही छान गाता हो, वा कशा एवढ्या मागे राहिल्या, तुम्हाला इंडस्ट्रीत यायला पाहिजे. मी म्हटलं बाबा, मी त्यांना ओळखत नव्हते. मी बसलं, सगळ्या गप्पा झाल्या. म्हणे मी तुम्हाला रामभाऊशी भेट करून देईन. आणि एक दिवस ती पण वेळ आली आणि रामभाऊशी मी भेटले. त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि पुष्पा म्हणे मी तुला गाणं देईल, खरोखर तुझा आवाज चांगला आहे. त्याने माझं ऐकलं गाणं आणि मला पण बरं वाटलं. पण म्हणे तुला प्रॅक्टिस करावी लागेल. तर म्हटलं हो, मी करेल जरूर. तर मला असं वाटलं की चला पिक्चरमध्ये मला चान्स मिळतो काय. तर मी त्यांना म्हटलं हो, पिक्चरची गाणी मिळेल. अगं पिक्चर नाही, माझं काय गाढवाला भेटला गुरु ह्या नाटकात तुला गायचं आहे, मी तुला गाणं. मनामध्ये म्हटलं गाढव काय आणि वाघ काय, चला मोठं नाव आहे त्यांचं, एक ना एक दिन मला गाणं मिळेल. आणि ती वेळ एकदा आली. एकदा काहीतरी दादा कोंडकेंची युनिट कोल्हापूरला गेली होती आणि त्यांचं उषा चव्हाणचं डान्सचं सगळं चाललं होतं. एक गाणं त्यांचं शूट झालं आणि दुसरं त्यांना असं वाटलं की एक लावणी होती, राया मला पावसात नेऊ नका. तर त्यांना वाटलं की चला इथेच त्या गाण्याची पण शूट हो जाईल तर बरं होईल. आणि त्यांनी राम कदमना पुण्याला फोन लावला. म्हणे अरे राम, तू उद्याच्या उद्या म्हणे मुंबईला जाऊन हे लताबाईंकडून गाणं शूट आपलं रेकॉर्डिंग करून घेऊन ये. पहिले जाऊन स्टुडिओ बुक कर आणि लताबाईंकडे नंतर जा. तर त्यांनी तसंच केलं, स्टुडिओ बुक केला आणि लताबाईंकडे गेले. लताबाईंना सांगितलं त्याने असं असं हे गाणं, राया मला पावसातही लावणी करायची, बैठकीचं गाणं. तर लताबाईने काहीतरी कारण सांगितलं. म्हणे मी गाऊ शकणार नाही. आता रामभावना पंचायत, कारण त्यांनी पुण्यावरून त्यांचे सगळे म्युझिशियन आणले होते, स्टुडिओ बुक केले होते आणि दादांना लताबाईंकडूनच गाणं रेकॉर्डिंग करायचं. आता मी काय करू म्हणे, आता प्रश्न पडला. आणि त्यांना आठवलं की मी त्यांच्या नाटकामध्ये गाढवाला भेटला गुरु, त्यांच्या आमची रिहर्सल चालू होती, त्यांनी आवाज ऐकला होता. त्यांच्या मनात आता काय असेल ते कल्पना नाही. त्यांनी त्यांच्या ते पंडित विधाते ढोलकीवाले होते, त्यांना माझ्या घरी पाठवलं. म्हणे जा तू पुष्पाबाईंकडे आणि पुष्पाबाईंना हे गाणं दाखव आणि उद्या 10 वाजता बॉम्बेल्यामध्ये यायला सांग. बरं. तर ठीक, ते आले संध्याकाळच्या वेळेला. पुष्पाबाई, तुम्हाला म्हणे रामभाऊंचं गाणं मिळालं आहे सोंगाड्या पिक्चरचं. फारच आनंद झाला. म्हटलं अरे बापरे, मला गाणं मिळते त्यांच्या पिक्चरमध्ये. मी खुश झाले. आणि म्हणे तू पेटी काढ, मी तुला गाणं दाखवते उद्या, तू स्टुडिओमध्ये. आणि त्याने गाणं दाखवलं तर माझी बोबडीच वळाली ते गाणं ऐकून. म्हटलं बापरे, एवढ्या हरकती आणि मी उद्या कसं काय होणार माझं. अगोदर रिहर्सल झाली असती तर ठीक. म्हटलं मी गाऊ शकणार नाही. रामभाऊ काय, पंडितजी म्हटलं अगं म्हणे तू कशाला घाबरते, सगळं होईल तिकडे गेल्यावर. ठीक आहे, मी म्हटलं चला नशीब असेल तर होईल चांगलं. आणि मी दुसऱ्या दिवशी स्टुडिओत गेले. रामभाऊने गाणं दाखवलं मला आणि मला रडायलाच सुटलं. म्हणे रामभाऊ, मी गाऊ नाही शकणार, कारण तुम्ही पंडिताने मला वेगळं दाखवलं आणि तुम्ही वेगळे गात. अगं म्हणे ते रागामध्ये असं मी गातोय, पण तुला जेवढं घ्यायचं तेवढं तू त्या लावणीत घे आणि गा, आणि म्युझिक ठरल्यापर्यंत तू गा. तर चला मी असं करता करता रिहर्सल झाली, घाबरत गायले. पण एकदाचं गाणं चांगलं झालं, रेकॉर्डिंगला उभे राहिलं आणि चांगलं झालं. आणि मी विचार करते, म्हटलं काय होणार, कसं होणार. आणि दादा कोंडकेंना पण ते पसंत पडलं पाहिजे, तोही एक विषय होता ना. नाही, तो माझ्या ध्यानात आलंच नाही. पण मी म्हटलं अरे बापरे, गायले खरं, पण आता काय. आणि मी त्या काचेतून स्टुडिओतून बघते, म्युझिशियन हसतायत, टाळी असे माता. बरं बघ, काहीतरी घोळ झालेला दिसतोय. आणि तेवढ्याच रामभाऊ आले, मला पाठीवर हात ठेवून, पुष्पा खरोखर तू चांगलं गायलीस, छान झालं. आणि तेवढ्यात त्या आपल्या ह्यांनी शर्माजीने तिथून ऐकलं, त्यांच्या कानाला हेडफोन होता. अरे राम, ये कहाँ से चिडिया पकड के लाए आहे. म्हटलं अरे बापरे, चिडिया म्हणा. अगं तू छान गायली चिडियासारखे, चल ऐकू म्हणे. आणि मग मी गाणं ऐकलं आणि रामभाऊ रासच्या गाडीने
कोल्हापूरला गेले कारण तिथे शूटिंग चालू होतं शूटिंग सोंगाड्याचं. स्पून घेऊन गेले आणि आता लताबाईने गायलं ते कशाला म्हणतील गाणं ऐकून दाखव म्हणे तर उषा जाईना म्हणे तू उभी राहा डान्सला सुरत. आणि रामभाऊ पण काय बोलले नाही म्हणे चला ती गाणं होते. हां. आणि गाणं ऐकता दादा वा वाच म्हणतात. उषाताईने डान्स केला सगळं डान्स पण ओके झालं. आणि शूटिंग झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला दादा म्हणाले चल राम आता गाणं ऐकूया शांतपणे निवांतपणे ऐकूया चला म्हणे. आणि दादा ऐकतात गाणे तरी वाच म्हणतात. आता रामभाऊ ना राहावे ना. रामभाऊ मध्येच म्हणाले आपण असं करू दादा परत आपण म्हणे गाणं करूया म्हणे. काय म्हणे हे गाणं छान झालं म्हणे नाही रिटेक वगैरे काय करायचं नाही. हे गाणं छान लताबाई छान गायलं मला काही नाही मला हरकत नाही छान हेच गाणं ठेवायचं. आता दादाना आपलं रामभावना राहावे ना काय करावं म्हणे तसं नाही दादा मी असं ह्यासाठी म्हणते की हे गाणं लताबाईने नाही गायलं हे पुष्पा पागदरेने गायलंय. काय मायला म्हणे हे गाणं चांगलं झालं आणि तू मला म्हणतो परत करा. नाही काही नाही म्हणे हेच गाणं ठेवायचं. असं करून माझ्या गाणं पदरात पडलं आणि हे गाणं चांगलं. किती वर्ष आणि हे खरंच खूप मस्त आणि खरंच तुमची साधना आहे त्यामागे. आणि राया मला पावसात नेऊ नका आज इतकी वर्ष ही लावणी म्हटली जाते. आज 1-2 ओळी आम्हाला ऐकवणार तुम्ही? जरूर. नाही कधी का तुम्हास म्हटलं नाही कधी का तुम्हास म्हटलं दोष न द्यावा फुका दोषन द्यावा फुका अहोराया मला पावसात नेऊ नका अहोराया मला पावसात नेऊ नका राया मला पावसात नेऊ नका. वा पुष्पाताई आजही तुम्ही हे छान म्हटलेत. त्या हरकती बारीक बारीक आलेल्या आहेत पण तुमच्या ओरिजिनल ज्या हरकती होत्या ज्या तुम्ही गायलात आणि दादा कोंडकेंनी सुद्धा ज्याला दाद दिली ते गाणं ओरिजिनल थोडंसं ऐकूया म्हणजे आज पुन्हा एकदा त्या काळात गेल्यासारखं वाटेल नक्कीच. आणि आम्हालाही तो आनंद मिळेल. जरूर. ऐकूया. पावसात नेऊ नका अहोराया मला पावसात नेऊ नका राया मला पावसात नेऊ नका अहोराया मला पावसात नेऊ नका अहोराया मला पावसात नेऊ नका. भिजली साडी भिजली तोळी भिजली साडी भिजली तोळी भावतील बोल्या तुका अग बाई बाई भावतील बोल्या तुका अहोराया मला पावसात नेऊ नका अहोराया मला पावसात नेऊ नका. वा 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 वा. पुष्पाताई आज पुन्हा एकदा तुम्हाला ते ऐकताना पुन्हा त्या काळात नक्कीच आठवण गेल्यासारखं येते, वाटलं जरूर. असेल. गोष्टी गाण्यांच्या आणि आमच्याही डोळ्यासमोर तुम्ही आधी सगळा प्रसंग सांगितला असल्यामुळे आमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं राहिलं. की त्यावेळी काय काय घडलं. पण प्रमिलाताई तो एक काळच
भारावलेला होता नक्कीच, आणि तुम्ही त्या काळाच्या साक्षीदार आहात. या सगळ्या संगीतकारांबरोबर तुम्हालाही काम करण्याची संधी मिळाली. हो. तर त्या संगीतकाराकडनं काय काय मिळालं असं जर म्हणेन तर काय सांगेल? एक दोन वैशिष्ट्य मला आढळली. अण्णा म्हणजे सी रामचंद्र आणि वसंत देसाई. हां. तर वसंत देसाई इतके लिनियंट म्हणजे इतके ॲडजस्टिव्ह होते की आता त्यांनी एखादी हरकत सांगितली आणि ती माझ्या गाण्यात समजा मला येत नाही आणि मी माझ्या अंदाजाने घेतली तर त्यांना चालायचं. हां. आणि अण्णा तसे नव्हते. हे असं आहे, हे असंच पाहिजे, तसं दुसरं तुम्ही आणखी त्याच्यावरून चांगली घाल तरी ते नको. मला मी काय केलं आहे. आणि त्यांची एक अण्णांची एक खासियत होती की त्या उलट्या त्यांच्या ता फुटला पाना बघता अशा अण्णांची एक म्हणजे त्या अशा पुष्कळ त्यांच्या हरकती त्यांच्या गाड्यांमध्ये यायच्या. मला आठवतं एक गायिका होती, म्हणजे नाव सांगत नाही, तिचा आवाज खर्जात लागत नसे, उंच उंच आवाज लागायचा. तर ती सासखा अण्णांना एखादं गाणं, अण्णा जरा हे वरच्या वाजत घेते ना, नको नको ते आहे तसंच पाहिजे, तू पाहिजे तर घरी जाऊन खर्जात सकाळी पहाटे रियाज कर सकाळचा, म्हणजे तुझा आवाज लागेल. एका गायकाला सांगितलं होतं, तू नको, तू फार बेसूर गातो, माझ्या प्रोग्राममध्ये येऊ नको. दुसऱ्या दिवशी बोलावून घेतला त्याला परत. थोडेसे म्हणजे असे त्यांना जे पाहिजे तसंच आलं पाहिजे, हा त्यांचा मुख्य. आणि श्रीरामचंद्रांच्या बाबतीत गीतगोपाल हा एक खूप मोठा ठेवा. खरं तर गदिमांचे शब्द आणि श्रीरामचंद्रांचं म्युझिक, म्हणजे तो एक पूर्ण अल्बम किंवा पूर्ण तो कार्यक्रम पण करायचा, स्टेज शो करायचा, मग नंतर त्याचं रेकॉर्डिंग HMB. बरोबर. ते दिवस कसे होते आणि गीतगोपालचं रेकॉर्डिंग कसं झालं? गीतगोपालचं काय होतं की आधी गाणी थोडी, मग गदिमा काय करायचं, एक एक गाणं ऍड होत जायचं. ते बरं, आता हा प्रसंग आला, ह्याचं एक गाणं करूया. तर मी बकुळ पंडित, फैयाज, आम्ही तिघी त्याच्यामध्ये होतो. आणि दरवेळेला आम्ही आता हे गाणं कुणाला मिळणार. अण्णा एक से एक चाली त्याच्या गाणं आल्या हातात की अण्णांची चाल एक दिवसात तयार असायची. तर आम्हाला उत्सुकता असायची, बापरा हे गाणं आता मला मिळेल का. इतकी छान छान म्हणजे गाणी होती, शब्द तर विचारायलाच नको, शब्द प्रभू होते ते. तर अशा प्रकारे मग आमची उत्सुकता, मग एक पुष्कळांची गाणी पक्की झाली. ती झाल्यावर मग अण्णांनी मग आपण स्टेजवर आता हा शो करूया, स्टेज शो करताच ती ॲक्च्युअली तयार केली होती. बरोबर. आणि मग आवडायची लोकांना गीत रामायण, गीत आणि सगळी कृष्ण महिमा, तो कृष्ण गाथा होती ती एका दृष्टीने. त्यात एक राणीचं गाणं होतं बोबड्या शब्दातलं, फार छान होतं ते गाणं. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे, काला या म्हणती ग आई पोल गुलाखाचे. इतकं ते मला तर म्हणताना सुद्धा अंगावर माझ्या शहारा येतोय. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे, तरररर दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे, काला या मनती ग आई पोल गुलाख्याचे. आणि मग त्याचे अण्णांनी काळ्या, आपल्या माडगुळकरांनी काळ्या या रंगाचे किती, तुम्ही मीही गोरा, काला काग कृष्ण एकला. किती सुंदर आणि फार त्याची उदाहरणं एक एक दिली होती ना, सुंदर. पण त्याच गीतगोपालमध्ये तुमचं जे गाणं होतं, ते गाणंही आम्हाला ऐकवा ना. ते कसं झालं त्यावेळी, ते गाणं म्हणताना चॅलेंज काय होतं? म्हणजे कल्पनेतली ही सगळी कल्पनाविलास आहे की त्याच्या गाण्याच्या शेवटी राधा माधवाचं लग्न लागले, अशी एक त्याची कल्पना होती. आणि पहिल्या वेळी असं होतं की वाढ वयाची नवरी सुंदर, वाढ वयाची नवरी सुंदर, पती चिमुकला श्री दामोदर. काय सुंदर शब्द. आणि कधी एकदा सहज दुपारी गेले होते यमुना तीरी, माथी होता भार धुण्याचा, कमरेवरती होती घागर. किती म्हणजे असे हे शब्द ऐकले ना की आपल्याला वाटतं हे मी पण लिहू शकले असते. इतकं ते आपल्याला सोपं वाटतं. ते खूप सहज सोपी गीत रामायणातले पण शब्द आपण ऐकले तर. आणि शब्दचित्र होतं, गदिमांनी लिहिणं, डोळ्यासमोर शब्दचित्र उभं करणं, अक्षरशः. बरं, तो नादही होता त्या शब्दांमध्ये, त्यामुळे नुसतं असं प्रोज म्हटलं तरी त्याच्यामध्ये किती नाद आहे त्याच्यामध्ये. मग आम्हाला गाऊनही ऐकवा. वाढवयाची नवरी सुंदर, वाढवयाची नवरी सुंदर, वाढवयाची नवरी सुंदर, पती चिमुकला श्री
दामोदर श्री दामोदर वाढवयाची नवरी सुंदर कधी एकदा सहज दुपारी गेले होते यमुना तेरी कधी एकदा सहज दुपारी गेले होते यमुना तेरी माथी होता भार धुण्याचा माथी होता भार धुण्याचा कमरेवरती होती घागर कमरेवरती होती घागर पतीची मुकला श्री दामोदर वाढवयाची नवरी सुंदर वाढवयाची नवरी सुंदर. पण खरोखरच कमरेवरती घागर घेतलेली राधा उभी राहते डोळ्यासमोर. हो, हो. कारण गदिमांचे ते शब्द शब्द. आणि त्या पद्धतीने बांधलेली चाल. गीतगोपालचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे त्या काळात गीतगोपालचे अनेक कार्यक्रम झाले. तुम्ही केलेत आणि रसिकांना ते पसंत पडले. पसंत पडले. पण संगीतकारांच्याच या वैशिष्ट्यामध्ये पुष्पाताई श्रीनिवास खळे यांच्याबरोबर काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली. म्हणजे तुमचं आला पाऊस मातीच्या वासात ग हा आहे आजही आठवत आहे आम्हाला सगळ्यांना. तर खळे काकांबरोबर काम करताना कसं वाटलं? फारच स्वरांची त्यांच्याकडून माहिती, ते स्वरांना फार जोर देत होते. कुठे कोमल आहे, कुठे नटखट आहे, काय त्यांचे शब्दावर लक्ष असायचं. जरासं काय कमी वाटलं का ते आम्हाला बोलायचे की नाही ह्या जागाला अशाच जागा यायला पाहिजे, असंच आलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडून शिकायला मिळालं आम्हाला खरं म्हणजे. आणि त्यांनी रेडिओला हे पहिलं गाणं केलं आपलं ह्याच्यामध्ये भावसरगम मध्ये. आणि मग ते गाणं फारच लोकांनी तारीफ केली, त्यामुळे त्यांनी मग रेकॉर्डिंग करायचं ठरवलं. म्हणे पुष्पाबाई हे रेकॉर्डिंग करायचं HMBचं. आणि मग ते HMBला रेकॉर्डिंग केलं. तर माझं एक भाग्य समजा त्यांच्याकडून तसं गाणं गायला मिळालं मला. बरोबर. नंतर मग कार्यक्रमात हे गाणं घ्यायचं? हो, गाणं मी घ्यायचे. हे गाणं पावसामध्ये लागतंय. प्रत्येक वेळी आकाशवाणीला गाणं लागायचं. तो धुळ्याचे एक प्रोफेसर होते कर्णिक म्हणून. तर त्यांना असं वाटलं की अरे हे गाणं पावसामध्ये लागतं आणि खरोखर म्हणे मातीला सुगंध येतो गाण्याचा. आणि ते गाणं इतकं छानच अगदी म्हणे ह्या गायिकेला मला भेटायचं आहे. असं करून ते एकदा मुंबईला आले विचारत पत्ता काढून. आणि दुपारच्या वेळेला आले आणि घंटी वाजवली त्यांनी. तर मी घरात होते, स्वयंपाकाला लागले होते. तशाच वेशात मी आले, घंटीवर दरवाजा उघडला तर ते दारात उभे राहिला. मला पुष्पा पागधरेंना भेटायचं आहे म्हणे. अहो मी साक्षात म्हटलं मीच उभी आहे. म्हणे काय तुम्ही इतक्या तुम्ही साध्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही गायिका अशा. म्हटलं हो मी साधीच आहे, या म्हटलं पहिल्या घरात. आणि घरात बसले, गप्पा गोष्टी सुरुवात झाल्यामुळे तुमचं हे गाणं लागते, फार आनंद वाटतो म्हणे. पावसात हे गाणं वाटते आणि आम्हाला खरोखरच एकदम मातीचा सुगंध येतो. असं विजा कडाडतात, ह्यांच्यामध्ये जे वर्णन आहे तसं बघायला मिळतं. खरोखर म्हणे हे गाणं छान आहे. म्हणून मला वाटलं की ह्या गायिकाला भेटावं म्हणून मी आलो. म्हणे काही गायिकांकडे आम्ही जातो तर म्हणे ते ओरडतात, तुम्ही काय म्हणे टाइम का घेतला नाही, फोन का नाही घेतला, पण तुम्ही बघा कशा म्हणे आम्हाला लगेच बोला. म्हटलं कलाकार आहे, कलाकार जाणतो, बिचारे इतक्या लांबून येतात गाण्यासाठी आणि ऐकायला आणि आमचं कौतुक करायला येतं. आम्हाला बरं वाटतं. म्हटलं तुम्हाला कसं आम्ही दूर लोटणार. म्हटलं या बसा. मग ते जेवण बिवण करून आणि खुशीने घरी गेले. तर हा ऐकायला बरं वाटतं. गोष्टी गाण्याच्या. पण असा एखादा रसिक गायकाच्या घरी येऊन जेवून वगैरे गेला हे कुठेतरी वेगळंच मला वाटतं आहे. पण पुष्पाताई आज आपण ऐकूया ते ओरिजिनल गाणं तुमचं. जरूर जरूर जरूर. आला पाऊस
आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफीत मोकळ्या केसात ग आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफीत मोकळ्या केसात ग आला पाऊस आभाळात आले काळे काळे ढग आभाळात आले काळे काळे ढग धारा कोसळल्या निघेत ग मग धारा कोसळल्या निघेत ग मग धुंद गरमाळ धरणीच्या श्वासात ग आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफीत मोकळ्या केसात ग आला पाऊस वा वा सुंदर. फारच छान. पुष्पाताई, ते वासात ग ची जी जागा आहे खळे हो ना. काकांनी काय केली आहे ती जागा? त्यांना शब्दांना त्यांना ते हो. खटकलं की ते लगेच तीच जागा परत घ्यायला एवढं त्यांचं स्वर पण ते गाताना सुद्धा तुम्हाला खूप मोठं चॅलेंज होतं मला वाटतं, फारच. नाही का? फारच पण हे सगळं आपण जेव्हा करतो तेव्हा एकेका संगीतकाराकडनं गीतकाराकडनं खूप छान काहीतरी मिळत असतं शिकायला आणि मिळतं. त्यातनं तुम्ही पुढे जाता आणि तो एक एक टप्पा आज उलगडताना खूप बरं वाटतंय. पण प्रमिलाताई, तुमच्या बाबतीतली थोडीशी सुरुवात म्हणजे मी थोडंसं मागे जाते की संगीत नाटक आणि नाट्यसंगीत ह्याच्याशी सुद्धा तुमचं जवळचं नातं आहे. तुम्ही काही नाटकातनं कामं पण केलेली आहेत शाळेत असताना. तर तेव्हा शाळेत मग असताना कसं झालं? शारदामध्ये कोदंड, हा. सौभद्रमध्ये नारद, स्वयंवरमध्ये कृष्ण, अशी आणि अगदी सगळ्यात सुरुवात झाली म्हणजे अगदी लहान होते मी, कशी 7-8 वर्षाची असेल. तर ते एक दरबार असा सीन होता एका नाटकामध्ये बरं. आणि त्यात एक नर्तिका नाचते असं होतं. मग त्याची आठवण सांगते. तर ते गाणं होतं, चल चल चंद्रा पसर चांदणे, वा वा. चल चल चंद्रा, असं ते टिपिकल नाच असायचा. तर ते माझी आई त्याच्या एक ओळखीच्या नातेवाईक बायका अशा सगळ्या ते नाटक बघायला आलेल्या शाळेचं. तर ती नाच बघितला आणि ती माझ्या आईचं नाव गंगूताई. त्या बाई म्हणल्या, गंगूताई नको ग, हे नाच बीस आता एवढं पुरे, आताच्या पुढे नको मोठं. अरे बापरे, मी किती वर्षाची आणि काय. पण मग नंतर नाटक त्यावेळेला बंद अशी झालं? एकंदर मेंटॅलिटी होती. बरं त्यावेळेला. पण त्यामुळे नंतर नाटक नंतर करता नाही आलं. नाटक हो, तर हे नाटक आणि त्यात सुद्धा काय मी पुरुष भूमिका करायची. बरं. आम्ही मुलींचे नाटक आणि पुरुष भूमिका माझ्याकडे, कारण मला उंची त्यापेक्षा बरी होती. त्यामुळे नवरा म्हटलं की ते उंच, म्हणून साध्या नाटकात कोदंड आणि आवाज पण जाडा होता त्यावेळेला. हां हां. आणि त्यानंतर काय झालं की टॉन्सिल्सचं एकदम अचानक ऑपरेशन करायला लागलं, सेप्टिक झालं आणि मग आवाज पातळ झाला. हो हो हो. मग आमच्या बाई म्हणायच्या गमतीने आमच्या कोदंड होता त्याची शारदा झाली म्हणायची कोदंडाची. पण खूप छान सौभद्राची छान पण आठवण. आठवण म्हणजे सौभद्राची सौभद्रातला आठवण. नारद करताना हो, हो. काय गंमत होती किंवा नारदाचं ते काही चुकलं बिकलं का किंवा काही त्या स्टेजवरच्या काही गमती नारदाचं नाही, स्वयंवरमध्ये एक मुकुट कृष्णाचं काम होतं. हा. त्याला मुकुट होता कृष्णाला. तर दोन शाळेतल्या 2 शिक्षिका होत्या, दोघी आपापल्या परीने बरोबर होत्या. पण मला ते काय झालं, ती मुकुट बराच वेळ घालून ठेवला नाटक सुरू व्हायच्या आधी, ते डोकं लागलं दुखायला. तर मी एका बाईनं सांगितलं की बाई माझं डोकं दुखतं हो. तर त्या म्हणल्या, एक बाई म्हणल्या, अगं आता असू दे ना, छान बसलं ना, आता कशाला होतोय, आता नाटक सुरूच होईल. आणि दुसऱ्या बाई म्हणल्या, हो का, दुखतंय का, मग जरा आपण काढून ठेवूया, मग परत तुझी भूमिका येईल तेव्हा तू घाल. म्हणजे दोघी आपण पण असे एक बारीक बारीक अनुभव. सोबत नारदाच्या वेळेला ते मला वाटतं अनंत दामले म्हणून त्यांना नूतन पेंढारकर म्हणायचे. तर ते आले होते गाणं शिकवायला, खास नारदाच्या गाण्यातल्या ज्या
खासियत म्हणजे वेगळ्या वेगळ्या ज्या व्हरायटीज होत्या त्या त्यांनी मग सांगितलं. राधाधर मधुमिलिंद होऊन जाऊ दे. हो बाई. आज इतक्या वर्षानंतर हो, जे नाटक हो. तेव्हा सुटलं होतं तेव्हा सुटलं त्याची होतं. आठवण करण्यासाठी पुन्हा एकदा नक्की मलाही ऐकूया. आवडेल नक्कीच. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद रमारमण हरे गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनित पादारविंद जय जय सुरनित पादारविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय. मला वाटतं प्रमिलाताई नाटक सुटलं ह्याची कुठेतरी खंत खंत मनात आहे. आहे. नक्कीच आहे, नक्कीच पण आहे. तोच काळ आज पुन्हा एकदा पण आम्हालाही- एक मी तुम्हाला सांगते की हे माझं गाणं आणि रंगभूमीवरचं आवड मोठी झाल्यावर लग्न झाल्यावर मला नाटकात काम करायची ऑफर आली होती. बरं प्रभाकर पणशीकर राजाराम शिंदे नाट्य मंदारचे मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कराल का. तर मी मिस्टरनं विचारलं. त्यांनी इतका योग्य आणि उत्तम मला सल्ला दिला. ते म्हणले त्यांचा कधीच ना नव्हता माझ्या कुठल्याही याला. मग तुला करायचं तर कर, तुझी आवड आहे तर मी काही नाही, पण तू स्वतःचं काहीतरी केलंस तर मला जास्त आवडेल. बरं आणि त्यातून सुनेरी यादेची क्या कल्पना बात आली. आहे. एवढंच आणि सांगायचं होतं. सुनहरी यादेचा तो एक पर्व किंवा तो एक काळ ते असं पण म्हणाले की तू तुझं केलंस तर मी तुला लागेल ती मदत त्याच्यामध्ये करीन, म्हणजे लागेल ते मला त्याग करायला लागेल काही गोष्टींचा घरगुती ह्याच्या लेवलवर, ते सुद्धा मी करायला तयार आहे, पण तू स्वतःचं काहीतरी कर. इतका सपोर्ट मिळाल्यावर आणखी काय नक्कीच, पाहिजे. नक्कीच, मला असं वाटतं की याच सगळ्या गोष्टी सुनहरी यादेची सफर कशी झाली आणि पुष्पाताई तुम्हाला राज्य पुरस्कार कसे मिळाले, त्यानंतर वेगवेगळ्या गाण्यांसाठी तुम्ही कशा दोघींनीही तयारी केली आणि कशा प्रकारे तुम्ही गायलात, हा सगळा प्रवास आपल्याला पुन्हा एकदा उलगडायचा आहे. आज मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणि प्रमिला दातार आणि पुष्पा पागधरे यांच्याशी पुन्हा एकदा गप्पा मारूया. धन्यवाद.